नमस्ते मंडळी, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे संडे. तर संडे म्हटलं तर थोडं स्लो काम असतं आमच्याकडे सर्व. आता सर्वजण झोपून उठले आहे, मी मगाशीच उठली. आता सर्वांसाठी मी नाश्ता करणार. ज्वारीचा नाश्ता करणार. ज्वारी म्हणजे हुरडा असते आमच्याकडे. जी ओली ज्वारी असते त्याला भाजून त्याचा हुरडा बनवते. मग ओला हुरडा खाणं झालं की तो सुकवून द्यायचा आपण. सुकला की मग त्याचा उपमा बनवायचा. खूप टेस्टी लागते. तर मी आज हुरड्याचा उपमा बनवत आहे. हा आहे ओल्या ज्वारीचा हुरडा. मी हा सुकवून घेतला होता आणि ओला खाल्ल्याच्या नंतर म्हणजे राहतोच बॅलन्स. सुकवून घेतला. आता मी मिक्सरवर बारीक करणार आणि त्याचा उपमा करणार. जसं आपण रव्याचा उपमा करतो सेम तसंच करणार. तर मंडळी ते बारीक करून घेतलेला आहे हुरडा आणि ते टोमॅटो, मिरची, कांदा, लसूण आणि थोडा सांबार आहे. सांबार भरपूर टाकायचा, छान वाटतो. तयार झालेला आहे हुरड्याचा उपमा. खूप टेस्टी लागतो आणि रव्यापेक्षा पण खूप भारी लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा. कसं जमलं आजी उपमा? छान जमला. मीठ वगैरे काही पाहिजे? ना साईड बाय साईड आमचा चहा पण चालू आहे इथे. इच्छा झाली आज चहा प्यायची. तर म्हणजे आई होत्या सासूबाई, त्यांच्यासाठी म्हणून म्हणला. तर मी पण घेईल थोडासा. उन्हाळ्यामध्ये प्रत्येक दिवशी काही ना काही वाढू टाकायचं असते. उंदा खवायची असते, तेव्हाच आपला माल चांगला राहतो. तर इथे मी चिप्स आणि चणे, मूग, जिरं, धने तिकडे वाळू टाकलेलं आहे. 4 वाजता मग उचलेल. मी आली आहे पेट शॉपमध्ये. आमच्याकडे जे फिश आहे त्यासाठी काही घ्यायचं होतं. इथे बर्ड्स पण मिळतात. तर गाईस माझ्या फिशच्या बेबीसाठी मी ब्लड बॉक्स घेतले आहे. तुम्हाला पाहिजे असेल, भद्रावती तुम्ही राहत असेल तर तुम्ही ह्या दुकानात येऊ शकता. ऍडव्हर्टाइजमेंट करतात दुकानाची.
हे बघा तसं हे 100 वाला राहते. हे आता बोरा बनवला तर 70 वाला एक्स्ट्राचं बाकी होतं पण 70 करायचं. नेहमी 100 करायचे. क्वांटिटी जास्त करायची. 100 वाला हे टायगर बार, गोल्ड गोल्डफिश, हे काऊन आवश्यक आहे सांगू. जेव्हा आता फक्त तुमचे अंडे देईल ना तेव्हा पोटात अंडा फसते. कोळी fish. नाही फसला पाहिजे म्हणून सूर्यमुखीचे बिया पाहिजे ते राहायचं. ते नाही तो फसला आता तुम्ही काढायला गेले पोटात दाबून फुटला तर मारते. बहुत कॉमन केस. स्टोन पण आहे इथे डेंजर हो. फिश पॉट मध्ये ठेवायला. पण हे घ्यायचं का आपण? हे पिवळे नाही याच्यात मिक्स आहे म्हणून पण हे नाही घेऊ, आता नाही घेऊ आपण. येलो मिलेट आहे, रेड मिलेट आहे, ब्लॅक सीड आहे, मोठा राणा आहे, काळा राणा आहे, सगळे मिक्स आहे. नाही तू बॅग की नाही गाडीमध्ये ठेवून ये जा. खूप हेवी आहे ना. चल. फिश पाहिजे नाही हो घेऊन जा ना. हे एवढं ठेवून जायचं. हो हे नंतर मेन्यू आहे. हो एवढं तिथे घेऊन. व्हेरायटी पूर्ण करायचं तेव्हा बर्डची फिश पॉट मध्ये डेकोरेट करायसाठी इथे वेगवेगळे प्लांट्स पण आहे आर्टिफिशियल. ब्लड बॉम्ब देणार आहे. तुला दिलं होतं ब्लड बॉम्ब मी. एक ब्लड बॉम्ब तू काढलं होतं का रे? एकच काम होते ते. बघ आरामात सांगा मला किती साईज पाहिजे मग त्याचाच एव्हरेज सांगतो तुम्हाला किती पाहिजे. तसं हा पॉट एक रफली 2,500 आसपास आहे. दोन दिली आणि मी ब्लॅक दिली. कव्हरेज धरती बसली होती गोटे फुल याकडे माहित नाही का? फिश नेट असं चिल्लर राहते ना. एक जास्त वस्तू लागल्या तर त्याच्यामधले हे नाही लिमिट तुमच्या याच्यामधले ऑस्कर आणि हे आली होते ना. थोडं थोडं कस्टमरांनी हे इथं तर मंडळी मी आता आली आहे बाहेरून. नीलला ट्युशनवरनं आणायसाठी गेली. त्याच्यानंतर त्याला ते ब्लड बॉम्ब्स म्हणून घ्यायचं होतं ते. आणि अल्बायनो फिश पेअर घेतली होती आम्ही. तर तो आता वॉटर पण चेंज करत आहे फिश पॉटमधलं आणि त्यामध्ये नवीन वॉटर ठेवून फिश पण टाकणार आहे. तर आज खूप उशीर झाला संडे असल्यामुळे आणि संडेला एक्स्ट्राचे काम पण निघते. हे बघा बघायला किती छान दिसतं साफ केल्यानंतर, पण हाताची पूर्ण वाट लागून जाते भैया पावडरनी. पूर्ण रफ हात होतात आणि 2-3 दिवस मग ते नेल्समध्ये ना असं थोडंसं रफ वाटत असते, पण बघायला छान वाटते. इथे वॉटर चेंज करणं चालू आहे आणि न्यू फिश आहे ते पण याच्यामध्ये ॲड करणार. आई तर आत्ता वाजले आहे 9:15. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही मगाशी फिश आणल्या होत्या अल्बायनो शार्क. त्या 2 मस्तपैकी खेळून राहिलेल्या आहे. आणि हे स्टोन पण नवीन आणले होते. थोडा फिश पॉट छान दिसत आहे. नाहीतर आधी आमच्याकडे ते कलरफुलवाले जे दिसत आहे ना तेच होते. आणि गप्पी फिशने ना छोटे छोटे पिल्ले पण दिलेले आहे. आजचा त्यांचा 4था दिवस आहे. हे बघा थोडे मोठे झाले आहे. गप्पी फिशचे पिल्ले. त्यांना सेपरेटच ठेवावं लागते, नाहीतर या ज्या मोठ्या फिश आहे ना त्यांना खाऊन टाकतात. मग अशी आम्ही पेट शॉपमध्ये गेलो होतो तर फिश एसेसरीज आणलं आहे. याला ते दाखवायचं आहे. दाखव. फिश कॅचिंग नेट सेकंड आणि ड्राईड फ्रीज ब्लड वॉर्म. तर मंडळी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि मी काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न करेल. फक्त
4 दिवस झाले मी म्हणजे व्हिडिओज अपलोड करत आहे यूट्यूबवर. तर माझी पण काही इच्छा आहे की मी नवीन दाखवावं तुम्हाला. ते काही घरचंच एकच एक. तर मी तसा प्रयत्न करेल की तुम्हाला काहीतरी शिकायला पण मिळेल आणि दाखवण्याचा पण प्रयत्न करेल.